आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पार्टीमध्ये मनीष सर, सुजित सर सगळेच असणार आहे. ऑफिसचा सगळा स्टाफ असेल, त्यामुळे घाबरायचं काही बी कारण नाही. मी जाते आणि चट्ट दिशी येते. तुला जो मुलगा खाली भेटायला आलाय तो कोण आहे? ते आमचे मनीष साहेब आहेत. तुला परत इथे आणून सोडीन याची मी जबाबदारी घेतो असं ते म्हणाले. बघा, मी म्हणलं ना, सगळे लई छान आहेत. म्हणजे मनीष सर बी छान आहेत. माझी लई म्हणजे लईच काळजी करतात. त्यामुळे सोडतील ते मला. मॅडम, अहो ही पार्टी खरं तर माझ्यासाठी ठेवली आहे. माझा सत्कार बी होणार आहे आणि मीच नाही गेले तर म्हणजे काही बी होऊ शकतं. काही बी होऊ शकतं. म्हणजे माझा जॉब बी जाऊ शकतो. जाऊ द्या की. हाच ड्रेस घालून जाणार आहेस? म्हणजे नाही, म्हणजे पार्टी आहे तिथे तुझा सत्कार होणार आहे तर मग हा ड्रेस. म्हणजे तुम्ही मला परमिशन दिली? अहो मॅडम, मी हा ड्रेस ट्राय केला होता, पण हा लेस मॉडर्न आहे. खरं तर मी कधी असे कपडे घातलेच नाही, त्यामुळे लय विचित्र वाटतंय. आणि मला ना साडी नेसायची आहे, पण माझ्या आईसारखी चोपून चापून साडी काही मला नेसता येत नाही. म्हणून म्हणलं उगा साडीचा पोंगा करण्यापेक्षा साधे कपडे घातलेले बरे. सेफ्टी पिन्स आहेत तुझ्याकडे? साडी चोपून चापून नेसायला पिना लागतात. म्हणजे तुम्ही मला साडी नेसवणार? इतकी चापून चोपून नेसवली साडी की तू धावलीस ना तरी काही फरक पडणार नाही. आणि हा पदर असा हातावर ठेवा, नाहीतर वाऱ्यावर उडत राहील. मॅडम, कशी दिसतीये मी? तुझ्या भाषेत सांगायचं तर लय भारी. लय भारी. पण ही साडी तुला मी नेसवली हे जर का इतर मुलींना कळलं ना तर. कोणी नेसवली मला साडी? तुम्ही? नाही बाई, माझी मीच नेसले. तुम्ही काय बी काळजी करू नका. हे आपल्या दोघीतलं सिक्रेट म्हणजे सिक्रेटच राहणार. आणि तसं बी सिक्रेटला सिक्रेट ठेवण्यात मी लय एक्सपर्ट आहे. आता बघा, चिंगळ्याचं म्हणू नका, ऐशूचं म्हणू नका, अक्षाचं म्हणू नका, सगळ्यांचं सिक्रेट म्हणजे सगळ्या माझ्या गँगचं सिक्रेट माझ्याजवळ असतंय, एकदम सेफ. तुझ्या गावाला तुझी गँग आहे? होय, तर माझी गावाला लई मोठी गँग आहे. म्हणजे आम्ही दंगा मस्ती बी एकत्र करतो, पण गावाला मदत लागली ना एकत्र धावून जातो. मजा मस्ती तर लई करतो, पण मी त्यांचा एकदम अभ्यास बी असा कडक होऊन घेते मस्त. तशी गँग आहे? तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत आमच्या साखरगावला चला. आमचं साखरगाव जगात भारी आहे. आणि माझ्या आईला ना तुम्हाला भेटायला लई आवडेल. तुम्हाला बी लई मजा येईल. आता निघा, तो मुलगा वाट बघतोय. आणि हो, मी परवानगी दिलीये याचा अर्थ असा नाही की तू रात्री उशिरापर्यंत बाहेर राहायचं. सोबत कितीही चांगली असली ना तरी मुलीच्या जातीने रात्री बेरात्री बाहेर राहणं सेफ नाहीये, कळलं? तुम्ही काही बी टेन्शन घेऊ नका. तुमचा शेवटचा राऊंड संपायच्या आत मी हॉस्टेलवर आले म्हणजे समजा. पक्का? पक्का. येऊ का? मॅडम, थँक्यू.
देवा, माझं मन लई बेचैन झालंय रे. एकतर स्वानंदीचा विचार मनातनं जाता जाईना बघ. सारखी आपली शंकेची पाल मनात चुकचुकते. आज रात्री तिच्या बाबत काहीतरी वावगं घडणार आहे असेच संकेत मिळाल्यासारखं होते. मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात ना, अशीच गत झालीये माझी. देवा, तुझाच आसरा आहे रे आम्हाला. माझ्या बहिणीची काळजी घे. स्वानंदी सोबत काही भी वावगं होऊ देऊ नकोस. तिचं रक्षण कर, तिला सुखरूप ठेव. काय सुंदर दिसताय हो तुम्ही. काय? साडी छान दिसते तुमच्यावर. अच्छा, म्हणजे फक्त साडी छान आहे? नाही, साडीत छान दिसताय तुम्ही. नक्की का? थँक्यू. थँक्यू. काय म्हणजे साडी दिल्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणालात. आता परत थँक्यू. अहो म्हणजे या रंगाची माझ्यासाठी साडी निवडल्याबद्दल थँक्यू. अहो मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं ना, माझी मला मीच ओळखू नाही आले. तुम्हाला माहितीये, आमच्या वॉर्डन मॅडम म्हणत होत्या मी लई भारी दिसतीये. माझा फोन झाला का चार्ज? हो, बऱ्यापैकी झाला असेल. बरं, आपण निघूयात का?